आज फिरायला चाललोय सुरतला. मित्रांनो, फायनली एवढा लांब प्रवास करून आम्ही मध्ये हरवलो होतो जरा. फायनली काही आपण इथे पोहोचलोय. तुम्ही बघू शकता किती छान आहे. A few moments later. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, तसं आपण तर शिर्डी सुरत ट्रिप केलीच आहे प्लॅन. तो आपला ब्लॉग आलाय, तुम्ही बघितला असेल. खूप छोटा झाला इंस्टाग्रामच्या रील सारखा, पण काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही बघा तरी तो. आणि आता आपण आज फिरायला चाललोय सुरतला. मतलबी हो जा जरा मतलबी. मित्रांनो, फायनली एवढा लांब प्रवास करून आम्ही मध्ये हरवलो होतो जरा, पण आता पोहोचलोय. तर फायनली पोहोचतोय लवकरच तुमच्या भेटीसाठी. मतलबी हो जा जरा मतलबी. दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मित्रांनो, आपलं बॅड लक आहे, मंदिर 4 वाजता ओपन होणार आहे. काय कारणास्तव बंद केलंय, तर सॉरी, मी तुम्हाला नाही दाखवू शकत. मला पण बघायचं होतं खाटू श्याम, पण आता काय, चला तुम्हाला दुसरं आपण आता गुरुकुलला जाऊ, तिकडे दाखव. बाय. फायनली पोहोचलोय मित्रांनो आपण इकडे. आता इकडून आपल्याला इकडे पोला जायचंय, तिथं आपण आंबरोलीत जाऊ आणि मग तिथून आपल्याला जायचं गुरुकुलला. तर खूप आज फिरलोय, म्हणजे सिटी बस मध्ये फर्स्ट टाइम प्रवास नाही केला, भरपूर वेळेस केलाय, आता केलाय प्रवास. तर तुम्हाला दाखवतो नक्की गुरुकुलचा ब्लॉग बघत राहा. फायनली काही आपण इथे पोहोचलोय. तुम्ही बघू शकता किती छान आहे. मित्रांनो, आपलं सगळं बघून झालंय. तुम्हाला अजून म्युझियम वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहे तर दाखवायच्या बाकी आहे अजून. तर ते बघायला नक्की विसरू नका. खरंच खूप छान आहे मंदिर, असं वाटतंय की डायरेक्ट स्वर्गच आहे. मित्रांनो, एवढी मोठी स्कूल आहे आणि किती स्वच्छता बघा इथे. मित्रांनो, फायनली आपण ते भेटलंय. तर आता आपण चप्पल वगैरे काढून आपण निघालोय आता तिकडे आताच. तर म्युझियम वगैरे, सायन्स एक्झिबिशनचे म्युझियम आहे, त्यानंतर इल्युशनचं पण एक म्युझियम आहे, आणि अजून भरपूर 2-3 म्युझियम बघूया. शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही ना
मित्रांनो इतकं छान आहे, इतकं छान. तुम्ही पण याचा इथे सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. सगळ्यात इतकं अप्रतिम म्हणजे खरंच काय सांगू तुम्हाला, इतकं छान फील होत आहे ना. खूप गरम फिरलोय तर माझे सगळं मी तेवढं थकलो की सगळं केलंय, लिटरली सगळं केलंय. मी पूर्ण फ्रेश झालोय सगळं बघून. यांची क्रिएचर ते बनवले कसं बघा, सगळं रिअलिस्टिक वाटतंय. मित्रांनो तुम्हाला मिरर हाऊस दाखवतो नाही, आता मिरर हाऊस मध्ये चाललो. शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए मतलब आए। वो अलग ही लेवल का बंदा था। मित्रांनो मागच्या वेळेस मी इकडे आलो नव्हतो, यावेळेस मी आलोय. गार्डन माझं राहिलं होतं मागच्या वेळेस. तुम्ही पण बघा किती छान आहे गार्डन, तुम्ही पण एकदा यायला पाहिजे. खूप छान आहे, इतकं निसर्गरम्य वातावरण आणि ते शांतता जे भेटते ना मनाला, ते खरंच खूप अप्रतिम आहे. मला दाखवतो अजून, थांबा. फिर सैर चला उड़ के छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियां फिर धुआं धुआं तन हर बदली चली आती है छूने पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये भी ना हो किसी मंजर पर मैं रुका नहीं कभी खुद से भी मैं मिला नहीं ये गिला तो है मैं खफा नहीं शहर एक से गांव एक से लोग एक से नाम एक फिर से उड़ चला A few moments later. तर नमस्कार मंडळी. तर तुम्हाला आता तुम्ही सगळं बघितलंच असेल की आपण किती मज्जा केली म्हणून. आज खूप फिरलोय, सकाळी 12 वाजता निघलो होतो, आता 6:30 वाजले. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.